आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील वय 30 राहणार राजश्री शाहूनगर विजयनगर सांगली हिचा डोक्यात बांबूने वार करून निर्गुण खून केला। गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला। खुनानंतर पती पिंटू पाटील हा 2 लहान मुलांना घेऊन पसार झालाय। संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे। काही वर्षांपासून तो सांगलीत राहतो। गौंड्यांच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता। मूळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगलीत हनुमान नगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते। दोघांना 2 मुले आहेत। सध्या विजयनगर जवळील राजश्री शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते। तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील आणि शिलवंती 2 मुलांसह राहत होते। शिलवंती बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामात जात होता। काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होता। या वादास कंटाळून शिलवंती दिनांक 13 जून रोजी घर सोडून निघून गेली होती। पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती। शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती। शनिवारी ती पतीकडे परत आली होती। त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती। शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते। गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला। त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला। पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला। व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले। त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले। शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले। परिसरातील नागरिकांना माहिती समजतात त्यांनी गर्दी केली होती। संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलीस उपअधीक्षक बिमला एम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या। शिलवंती पाटील हिची आई आणि भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांनी तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले। त्यांनी शिलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला। शिलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले।